सराईत गुनहगार नहीं है, उसमें की जो भी केसेस है वो साबित होना अभी बाकी है। लेकिन एक कॉन्ट्रडिक्शन ये है कि आप कह रहे हैं कि कंसेंट था, वो कह रहे हैं फोर्सफुली गला दबाया है उसका और कुछ जबरदस्ती। वहाँ पे कोई आई विटनेस नहीं था। 5:45 का वक्त है, इतना सवेरे का वक्त है, वो चिल्ला सकती थी, बचाओ बोल के डिफेंस ले सकती थी, लेकिन इसके अंदर कोई भी फोर्सफुली नहीं हुआ है और ना ही उसने बचाव के लिए बचाओ या चिल्लाओ ऐसा बोला हुआ नहीं है। अब कोर्ट ने क्या कहा? कोर्ट ने जो है सुनवाई के बाद कोर्टाने जे आहे ते 12 मार्चपर्यंत पीसी दिलेला आहे त्यामध्ये। थँक्यू तर आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तसंच दोन्हीकडून युक्तिवाद यासाठी करण्यात आलेला होता, मात्र अधिक चौकशीसाठी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। एक सगळं शांत बसा। मी हिंदीत पण बोलतो, मराठीमध्ये मी म्हणतोय, स्पष्ट शब्दात सांगतोय, 12 तारखेपर्यंत आरोपीला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आरोपीच्या वतीने आम्ही बाजू मांडली की सदर जे झालेलं आहे ते दोघांच्या मर्जीने झालेलं आहे, दोघांच्या कन्सर्नने झालेलं आहे। जेव्हा आम्ही आरोपीला विचारलं की सत्य घटना काय, तर आरोपीनं आम्हाला सांगितलं की गाडीमध्ये अगोदर ती चढली, नंतर मी गेलो आणि आमच्यात जे पण झालेलं आहे ते सगळं दोघांच्या संमतीने झालेलं आहे, दोघांच्या मर्जीने झालेलं आहे। नाही, मर्जीने झालं तर मग तो पळून का गेला? तो मर्जीने झाले असं जर तुम्ही म्हणताय तर तो पळून का गेला? मग विथ कन्सर्ट केलेलं आहे। आता तो का पळाला याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही। मग पोलिसांनी रिमांडमध्ये मागणी केली आहे की त्याच्याकडे मोबाईल जप्त करायचे, परत त्याचे मेडिकल करायचे। या मुद्द्याच्या आधारावर 15 दिवसाची नाही, पण याच्या आधी पोलिसांची त्याच्या सोबत अजून कोण होता, त्याचे साथीदार कोण होते आणि अजून याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितली होती। पळून का गेला होता? मोबाईल रिकव्हर झालेला नाही, त्याच्यासाठी 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। वेपनचं काही माहित नाही, वेपनच्या कुठल्या आधी त्याच्यावरती जे 6 गुन्हे आहेत तर त्यामध्ये 5 मी हे बचाव केलेलं आहे की ऍज पर द गाईडलाईन ऑफ द सुप्रीम कोर्ट, जर दोघांच्या मर्जीने जर कन्सर्न जर फिजिकल रिलेशन झालं असेल ते रेपच्या श्रेणीमध्ये येत नाही। आणि हे जे झालेलं आहे ते यांचे जे पण झालेलं आहे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे। आधीचे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यावरती, हो, त्याच्यावर ऑलरेडी 5 ते 6 गुन्हे आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये। हे म्युच्युअल कन्सेंटनी झालंय की काय? हा तपासाचा सगळं हे तपासाचा भाग आहे। पण त्या मुलीच्या चारित्र्यावरती तुम्ही संशय व्यक्त करता असं होत नाही का? 12 मार्च पर्यंत पुलिस कस्टडी मिळालेली है। वकील सर, देखिए मैं हिंदी में बताता हूँ कि 12 मार्च तक उसको पीसी मिला है, 12 मार्च 2025 तक उसको पीसी मिला है। हेलो, तर आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज, कपडे आणि मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। आरोपी गाडेवर 6 गुन्हे दाखल आहेत। कोर्टामध्ये पोलिसांनी याची माहिती दिली आहे। आरोपीवर 5 गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार असल्याचीही पोलिसांची माहिती आहे। आरोपीनं घटनेनंतर मोबाईल बंद केला, कपडे लपवून ठेवले होते असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं। आरोपीनं पीडितेला बसचा वाहक असल्याचं सांगितलं असं पोलिसांनी म्हटलंय। आरोपीनं पीडितेवर 2 वेळा लैंगिक अत्याचार केले, घटनेनंतर पीडित घाबरली होती असं पोलिसांनी सांगितलं। आरोपी सराईत गुन्हेगार आहे, मित्राच्या सूचनेने